तालुक्यातला भूमिपुत्र धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घराघरात पोचवलं, अमुक पोचवलं, तसं केलं वगैरे वगैरे सगळं आपण भावनेच्या आहारी गेलो, मतदान केलं, ठीक आहे ना, काय हरकत नाही. स्वतःला असं काहीतरी बाच्या समजायचं आणि मग तिकडे जायचं नाही, कामही करायचं नाही, वेळही द्यायचं नाही. त्यामुळं आपल्या मतदारसंघाचं 5 वर्ष ही जी गेली तिचं त्यामुळं 10 वर्ष मतदारसंघ मागे आहे. तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जा, तिथून एकच आवाज निघेल, या देशाला आता तरी नरेंद्र मोदीजींशिवाय पर्याय नाही. लोक टीका करतात, महागाई अमुक तमुक, शिवाय विरोधकांना टीका करण्याच्या पलीकडे आता काही कामच उरलेलं नाही. महागाई हा काय आजचा प्रश्न आहे अशातला एक भाग नाही. शेतकऱ्यांच्या समस्या आज उभ्या राहिल्यात असंही काही नाही. पण काही लोक असं भासवतात की ज्यांना आपण 5 वर्ष सत्ता ज्यांच्या ताब्यात दिली ते सांगतात की शेतकऱ्यांचं असं आहे, महागाई आहे. मग 5 वर्ष तुम्हाला निवडून दिलं, हे कशासाठी निवडून दिलं होतं? कांद्याला भाव मिळत नव्हता म्हणून 4.5 वर्ष तर गप्प बसले. निवडणुकीला उभं राहायचं त्यावेळेला तुम्हाला आठवलं की कांदा आहे, मग तुम्ही तो कांद्याचा प्रश्न आठवला. मग इतर दिवस काय केलं? नक्की काहीच केलं नाही. फक्त तुम्हाला प्रश्न उभे करता येतात, टीका करता येतात, महागाईवर बोलता येतं. मग निवडून तरी कशाला जायचं? मग इथं खालीच राहा ना. माझ्या चौकामध्ये महागाईवर कांदा गळ्यात घाला आणि टीका करत राहा, तुमचं तेवढंच काम आहे. म्हणून अशा माणसाला निवडून देण्याचा अर्थ काय की जो माणूस फक्त प्रश्न निर्माण करतो त्याच्यावर तोडगा काय आहे ते काढ सांगू शकत नाही. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की यावेळेला बोलतापाला बळून पडू नका. गेल्या 5 वर्षापूर्वी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, तालुक्यातला भूमिपुत्र धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घराघरात पोचवलं, अमुक पोचवलं, तसं केलं वगैरे वगैरे सगळं आपण भावनेच्या आहारी गेलो, मतदान केलं, ठीक आहे ना, काय हरकत नाही. एकदा संधी दिली, ज्यावेळेला आपण संधी दिली त्यावेळेला आपल्या अपेक्षा पण होते ना की बाबा नुसता महाराज म्हणून आपण निवडून दिलं, मग त्याने आपल्या मतदारसंघात काहीतरी केलं पाहिजे ना. मग मला सांगा, आपल्या गावात किती निधी आलाय? 1 रुपयाचा जर निधी जर आला नसेल, पण आपल्या गावात आले तर असतील ना. आपला फोन तरी घेतला असेल ना. मग मला सांगा, अशा माणसामुळं काय झालं? तुमच्या ह्या ग्रामस्थांच्या समस्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर ज्या कारणावरून ते कशाच्या कारणावर निवडून गेले, सांगितलं की आढळराव चाकणच्या ट्रॅफिकचं काय करता नाही आलं. बरं, तुम्हाला करता आलं, 5 वर्ष तुम्ही काय केलं? सांगितलं की वर्षभरात चाकणची ट्रॅफिक सुधारेल. चाकणची ट्रॅफिक सुधारली नाही, उलटी वाढत गेली. 1ही रुपयाचं काम, 1ही रुपयाचा निधी केंद्र सरकारकडनं त्यांना आणता आला नाही. मग कारण का? नरेंद्र मोदीजींच्या विरोधात बोलत राहायचं, सरकारच्या विरोधात भाषणं करायची, सरकारच्या विरोधाच्या धोरणावर सातत्याने टीका करायची आणि निधी मागायला जायचं नाही. स्वतःला असं काहीतरी बाच्या समजायचं आणि मग तिकडे जायचं नाही, कामही करायचं नाही, वेळही द्यायचा नाही. त्यामुळं आपल्या मतदारसंघाचं 5 वर्ष ही जी गेली तिचं त्यामुळं 10 वर्ष मतदारसंघ मागे आहे. आणि म्हणून आपल्याला ही चूक करायची नाहीये. ह्या वेळेला आपल्याला नरेंद्र मोदीजींच्याच विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे. नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागं उभा राहणारा, ते सांगतील तेव्हा हात वर करणारा खासदार जर निवडून दिला तर आपल्या मतदारसंघासाठी निधीची खूप गरज आहे. तुम्हाला वाटत असेल 5 वर्षात किती नुकसान झालंय, तुम्हाला सर्वसामान्य लोकांना माहिती नाही पडणार.